नाही आम्हाला पेटे पाठवून सारं व्यवस्थित पार पडलं म्हणजे मिळवलं. आपण यत्न करावा. आई भवानी यश देईल. युवराज तयार आहे. हो, त्यांची चिंता नको. पण अजून रामसिंग आले नाही. ते आज येणार नाही. येताही उपयोगी नाही. सकाळीच आम्ही त्यांना बादशाहच्या समोर करून नका असं सांगितलं. मग आपणच हो, आमचा भेद झाला तर बिचारा रामसिंग बादशाहच्या नाहक सत्तापणा बळी पडायला काही कदाचित आम्ही सुटू. पण काळजी वाटते तुमची. आमची काळजी नको महाराज. त्या पोलादखानच्या हातावर कुणी दिल्याखेरीज आम्ही राहणार नाही. पण महाराज, पोलादखान यायची वेळ झालेली आहे. आपण विश्रांती घ्यावी. हिरोजी, पहारे कधी बदलले नाहीत ना रे? नाही, तेच आज तेच पारेकरी अरे बदलले ना की किरकिर करत बसतात. भुई त्यांची चिंता नको. सारे पाठवून पाठवलेत रामसिंगाने. एक मात्र चर्चा नको. हा राजा साहब की तबीयत कैसी? काय की तब्येत खान साहब, आज 3दा वैद्य येऊन गेले, मात्रा दिल्या, पण बुखार वाढतोच आहे. राजा साहब, आप उठो मत, आप बीमार हो. असं कसं? आपण एवढे आमच्या चौकशीसाठी आला आणि आम्ही पडून राहायचो. राजा साहब, आपण बीमार आहात. ही बिमारी आता फार काळ टिकणार नाही. आमच्या बरोबरच जाईल. आता फार काळ तुम्हाला आमच्यासाठी इथं राहावं लागणार नाही. आता आमचा भरोसा नाही खान साहेब. तुमचे बादशाह फार तर आमची लाच, पण त्यांना आमचा आत्मा हलवता येणार नाही. युवराज पुढे दिसत नाही. वैद्यांनी लोक सांसर्गिक आहे असं सांगितलंय. कदाचित देवी असतील याने माता की बीमारी. म्हणून युवराजांना रामसिंगाकडे पाठवून दिलं. मी खाविंदांना रोज आपली हकीकत कळवत असतो, पण त्यांनी काय हकीम पाठवलं नाही. त्यासाठी माफी असावी. आता धर्मंतरी अवतरला तरी आता आमची यातून सुटका नाही. मदारी मदारी मदारी, अरे अंगावर पोट आल्यासारखं वाटायला लागलंय. राजा साहब, आपण आराम करा, मी येतो. मदारी, ये पेटाले अजून इथेच? मैंने कितनी दफा कहा तुम्हें कि रात होने के बाद मैं पेटाले नहीं छोड़ूंगा. क्या करे खान साहब, आमची धावता तुम्ही पाहिलीत ना. राजांची तब्येत ही अशी. भोई आले, मी पेटारे पाठवून देतो. ठीक है, जल्दी करो. खान साहेब, तुमचं कोणी औषध देणार आहे का? राजांना बहुतेक देवीच आले. हटो, छुओ मत, दूर से बात करो. खान साहेब, पण जरा बघा ना. खान साहेब, खान साहेब, दूर से बात करो. खान साहेब, बघा ना. देवी प्रसन्न झाली. मदारी, आमच्यावर देवी नेहमीच प्रसन्न असते. आता सारं झटपट झालं पाहिजे. सर्व तयारी आहे. आपण हिरोजीचं हात चालावं. चला.
समजा झालं ना मग. हो. हा मी हा भुई घेऊन येतो. नको नको, मग तू एक काम कर, तू आधी युवराजाला घेऊन ये. हा ठीक आहे चल. चला बाळासाहेब. म्हातारी, हा. मी हा भुई घेऊन येतो. ठीक आहे. हा बाळराजे, बेटाऱ्या तलवार चालणार नाही, आवाज होईल. पण मदारी काका हा, शिंक आली तर शिंक आली तर हा, आणि काका खोकला आला तर खोकला आला तर आणि एकाच वेळी शिंक आणि खोकला आला तर तोच म्हणजे शिंक आणि खोकला आला तर आम्ही मेलो. मदारी आहे उत्तर. आबासाहेब आवाज आज आम्ही भोई आहोत. मदारी भोई सजला ना. कपड्याने सजला. काय चुकलं. हा, होईत दाट उभा राहत नाही, अंग सैल सोडा, गर्दन झुकवा, हात बांधून उभे राहा. बादशहाची आदत चुकली तरी चालते, पण भुयाचा रिवाज चुकून चालत नाही, समजला. जी हुजूर. अरे मदारी असं काय करतोस. नुसते डोळे. अरे तू योग्य तेच केलंस. आबासाहेब तुम्ही भुई होणार. हा महाराज. मग मी पेट्याला अजिबात बसणार नाही. असा हट्ट करू नये. हा, चला हो बाळराजे. आओ. ये हमारे राजा साहेब. मुजरा करायचा नाही. या भुयाचं नाव आहे श्रीराम. अमरसिंग, चूक होता कामा नये. फिक्र मत करो हुजूर, जान कुर्बान है. लेकिन समजलं. तुम्ही बाजूला उभे राहा. तुमच्यापैकी इथे कोण राहणार. तुझं नाव. सरदार हुजूर. सरदार फिक्र मत करो, तुम सलामत रहो. जी. ऐसे नहीं, जोर से जोर से. अमरसिंग, बाळराजे, चला हो. आता खोकला येतो नाही काका. आणि शिंक छे छे शिंक सुद्धा नाही. नाही ना. ठीक आहे, चला. चला शंभू. युवराज, जरा थांबा. आपण काही काळजी करू नका. आम्ही परत पाठवलेली 1000 माणसं जागोजागी पेरलेली आहेत. ते आपलं रक्षण करण्यास समर्थ आहेत. सगळं ठीक आहे. कोण आहे काकू आहे त्यांच्या राजूला पण आहे
हा तुम्ही ते म्हणते काय मी बोललो इकडे बघ. अरे भाई, अरे भाई, हटो, अरे भाई, चलो हटो, रुको, हटो हटो. खान साहेब पेटारे तयार आहे. राजा साहेब, नुकतेच झोपले. वैद्य येऊन गेले पण नुकतीच झोप लागले. उठवू का? नहीं नहीं, राजा साहब को आराम की सख्त जरूरत है. लेकिन मदारी, हा. कल की मिठाई एकदम लाजवाब थी. तर राजाने तशी सक्त ताकीदच दिली आहे. या मिठाई सारखी दुसरी मिठाई नाही. जेव्हा घरी जाईल तेव्हा साऱ्यांच तोंड गोड होईल. जाने दो. हा अमर सिंग, पेटारा उचला. एक पेटारा असद खानच्या हवेलीत जाऊ दे आणि दुसरा महाराजा जसवंत सिंगाच्या हवेलीत. माहित आहे ना? मदारी, तुमच्या राजा साहेब सारखा बहन दिल आदमी आम्ही तर पाहिलाच नाही. खरं म्हणताय खान साहेब, असा माणूस तुम्हाला पुन्हा पाहायलाच मिळणार नाही. जाऊ दे. चलो मेरे पीछे आओ. राणी साहेबांच्या वचनातून सुटलो. त्यांचं वचन? अरे पुतळा राणी साहेबांनी येताना डोळ्यातून पाणी काढलं होतं. त्यांना मी सांगितलं राजांना परत घेऊन येईन तेव्हाच तोंड दाखवेन. हा हिरोजी, तू एक काम कर. तू पोलाद खानला बोलावून घेऊन ये आणि त्याला सांग मी बोलावलं म्हणून सांग. पोराकाला इथं? हा. माझा रे भरती चेष्टा न कर. अरे चेष्टा वगैरे काही नाही रे. जा पण जरा घाबरत जा. हा जा. ठीक आहे. मादारी हा नक्की नव्हतं. अरे खरंच सांगतोय. तू जा तर अशी संधी पुन्हा मिळणार नाही. जा. ठीक आहे. कार्ड भरले. साऱ्या एवढ्या फोडून उठल्या तो.
वा तो वा. कुठेतरी बघा ना. जरा बघा ना. तुम्ही तरी बघा. दूर से बात करो, दूर से बात करो. एक रॅम करो ना. बोलो. मी आणि हिरोजी वैद्याला घेऊन येतो. तुम्ही एक तुमचा पारेकरी तो उभा करा ना. हिरोजी पाहिजे तर युवराजाने घेऊन येईल. लय उपकार होतील बघा. राजांची तब्येत एकदम खालावली. त्यांचं काही बरं वाईट झालं ना तर देव पण आम्हाला माफ करणार नाही. होय हो. त्या शेवटच्या क्षणी तरी बाप लेकाची गाठ पडेल. रहम करा खानसाहेब, रहम करा. जाओ, लेकिन जल्दी आना. तुमचे उपकार खरोखर साहेब मी तुमच्या पाया पडतो. हटो, दूर हटो. साहेब परवाने वो भी मिलेगा, लेकिन जल्दी आना. तुमच्यापेक्षा काळजी आम्हाला. हे जगले तर आम्ही नाहीतर जल्दी जाना और जल्दी आना. ठीक आहे खानसाहेब. तुमच्या उपकार हिरोजी. हिरोजी खानसाहेब. आओ हकीम आओ. ये है हमारे राजा साहब. हे बादशाही हुकमानुसार आहे, पण इन्सानियत म्हणून काही चीज आहे की नाही. आणि कैदी असला तर मोठा माणूस आहे. आप रहम दिल है. राजा साहब ना बुखार, माता की बीमारी है ऐसे बोल रहे थे. माता की बीमारी बहुत बुरी बीमारी है. और मी स्वामींना कळवलं. काय करणार तुम्ही त्यांना बघा. जोखीम घेतली तेव्हापासून भूक नाही, काम नाही, झोप नाही. जाऊ नका. राजे अजून झोपले पण. काय रे तू काय करतो अजून इथे. भाडा करतो. हिरोजी आणि मदारी कुठे. अभी तक आई नहीं. तुझं काय नहीं. ये कैसे हो सकता. बीमारी की हालत देखकर भाग गए होंगे. मैं बीमार को दूर से देखूंगा, छूऊंगा नहीं. बकवास बंद करो. देखो राजा साहब, राजा साहब, राजा साहब, राजा साहब, कुछ तो बोलो. अरे मैं मिन्नत करता हूँ राजा साहब. है या चले गए. चलेगा जरा देखो तो. नहीं साहब आप ही देखो. देखो हकीम साहब, देखो उनको. मैं नहीं दिखूंगा. हुक्म की तामील हो. देखो सुनते नहीं मुझे तामिल हो. तुम कौन हो. करतार सिंग होई. खान साहब शिवाजीनं मुसक्या आवडल्या. शिवाजी, लेकिन वो तो बीमार. शिवाजी आणि बीमार. शिवाजी तो सैतान आहे. खिडकीतून, भिंतीतून, दारातून आले आणि माझ्या मुसक्या आवडल्या. कुठे आहे तू. कहाँ है शिवाजी. हाय अल्लाह, शिवाजी भाग गया. शिवाजी भाग गया. मैं तो मर गया. मरा नहीं, अभी तक जिंदा है.
सत्तरमध्ये कुठे बगावत झाली, कुठे कोणाचा खून झाला, की सत्तरमध्ये कोणाचा भांडवल कुठवर आलं, ते सगळं कानावर घाल माझ्या. म्हणजे मग त्या अल्लाह तालाची इबादत करण्यात गुन्हेला दिवस करता येईल मला. हुजूर, आपल्या आज्ञेप्रमाणे विठ्ठलदासाची हवेली पूर्ण झाली. की हुजूर कर गेला महिनाभर शेकडो मजूर लावून हवेली पूर्ण करून घेतली. जी हुजूर, हवेली बंदिस्त आणि एकदम काही खाना म्हणून त्याचा वापर करता येईल. वैसाही होगा जाफर, वैसाही होगा. आज तो शिवाजी त्या हवेलीत जाईल. आम्ही जयसिंगाच्या दबावाची वाट पाहतो. वेळसाराच्या दिलेल्या वचनाला आम्ही बांधले गेलो. एकदा का त्यांच्या वचनातून सुटका झाली, त्या शिवाजीची कत्तल करू. दक्षिणेचा सुभेदार बनेल. संपूर्ण हिंदुस्थानात आम्हाला पुढे दुश्मन राहणार नाही. चहा रामसिंग अर्ज मागत आहे. ठीक आहे, हे पाठवू. सारच मला लोक रामसिंग आणि फुला खान यांची आम्ही याद केली होती. तो फुला खान मूर्ख असेल पण इमानदार आहे. त्यांचेच पहारे त्या शिवाजी होते. ती हवेली त्या शिवाजीला आवडेल ना. हवेलीत जातात तब्येत एकदम खुश होऊन जाईल त्याची. सदैव हसऱ्या चेहऱ्याला माझ्यासमोर घेणार तू आज अशा मुलांच्या चेहऱ्याला का आलायस? खुशखबर नाही लाया. आज तुम्ही कसलाही मला टाकावा तर तो माफच होईल. आज मला कुठलीही खबर ऐकावी लागली ना तर ती खुश खबरच असेल. तुझ्या इमानदारीचं फळ तुला जरूर मिळेल. हम जानते हैं, हमें तुम्हारे लिए बहुत हमदर्दी है. अरे रोता क्यों है? क्या हुआ? अरे बोलो. आगे बोलो. शिवाजी शिवाजी आगे बोलो. अन्नदाता शिवाजी गया. शिवाजी गया. या अल्लाह परवदिगार, अल्लाह रहम दिलाय. त्याने माझे श्रम वाचवले. शिवाजी बन गया. शुक्र कराव. अन्नदाता शिवाजी मरा नहीं. शिवाजी मरा नहीं. जी नहीं अन्नदाता, शिवाजी भाग गया. शिवाजी भाग गया? अरे कहीं से भाग गया? कहां से भाग गया? ये मूर्ख, बकवास बंद करो. तो माझ्या पहाड्यातून गेला नाही. तो पहाड्यातून गेला नाही तर मग आसमान भेदून गेला. तो तिथून गेला असेल नाहीतर बाईतून. बकवास बंद करो. गिरफ्तार करो इसे. तुझे बाप त्याच्या मुलातून शिवाजी सुटला त्याचे डोळे काय कामाचे? या मुलाचे डोळे काढा. लहानच्या वेळी त्याला टांगून ठेवा. अन्नदाता चारी वाटेला खाऊ सुटली आहे. शिवाजी सापडला गेली राहणार नाही. रामसिंग हे तू मला सांगतोयस? अरे ज्यांनी शिवाजीला पळून जायला मदत केली त्यांच्या टाचेखाली तो सापडेलच कसा? अलीशा सारा खुदाला खलिंदे पाठवतो. शिवाजी फार दूर गेला नसेल. बकवास सेल बकवास. अरे चारी वाटाना खाऊ सोडली पण हा त्याला कोणी हुडकलं का? मला सारा समजून चुकलंय. तुम्ही या गटात सगळे सामील आहात. तू आणखी माझ्या रोषाला बळी पडू नकोस. रामसिंग त्या शिवाजीच्या पोट्याला माझ्या हजा केला का?
तोही पळून गेला जी अन्नदाता पण त्याचे साथीदार रामसिंग शेवटी तूही दगाबाज ठरलास ना. अरे माझ्या मुलीतून भाऊ बाप सुटले नाहीत, फक्त दुश्मन सुटला. त्या शिवाजीला माझ्यावर मात केली. जाफर दिल्ली सल्तनतीचा बादशाह आज ठरला. थोडासा अवधी द्यावा. त्या काफर शिवाजीला कैद केल्या वाचून राहणार नाही. नाही जाफर, आता शिवाजीला पकडायला या औरंगजेबाची उंबर पुरुषी पडायची नाही. जाफर आता एकच करा, तो शिवाजी घरी जाण्याआधी त्याला खिलाफत पाठवा, राजाही खिलाफत पाठवा, रत्नाजडीत तलवार पाठवा. शाही तख्ताची इज्जत वाढवायची असेल ना तर तेच करा. जैसा हो. आपल्या मुलापासून दूर आमच्या पंजात भूता सापडलेल्या शिवाजीला सोडवण्यासाठी जीवाला जीव देणारी शेकडो माणसांची पैदास त्याला करता आली. पण या औरंगजेबाला एक सच्चा माणूस मिळवता नाही आला. हीच या औरंगजेबाची हार आहे, हाच औरंगजेबाचा पराभव आहे. रामसिंग, माझ्या डोळ्यासमोरून निघून जा, माझ्या नजरेसमोर येऊ नकोस. आजपासून तुझी जहागिरी जप्त झाली आहे. माझ्या उपमागिरीत तुला आग्रा सोडता येणार नाही. निघून जा माझ्या डोळ्यासमोर, सगळे निघून जा. साथ देवा. कोणत्या चुकीसाठी तुम्हाला ही शिक्षा केलीस? हा औरंगजेब तुझा नेक बंद असताना त्याच्या नशिबी हा दिवस का दाखवतास? या अल्लाह परवरदिगार, अरे कोणत्या चुकीसाठी मला ही शिक्षा केलीस? शिवाजी, त्याने माझ्या रक्ताला जो तडा केलाय ते सांगण्याचं बळ तरी तू मला देणार आहेस का? या अल्लाह परवरदिगार, या अल्लाह, या इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह, अल्लाहू अकबर. त्या ज्योतिषाने 11 सोमवार शिवलिंगाची उपासना करायला सांगितले. संकट टळेल असं म्हणाला. आता ते संकट टळे आणि तो देव हो आताच झालं. बोला बरोबर. उत्तरेचे बैरागी आहे, आपलं दर्शन झाल्याशिवाय जाणार नाही. कसलं दर्शन? आता कसल्या पायऱ्या चढणं उतरणं होत नाही. त्या बैराग्यांना काय हवं ते बघा आणि देऊन वाटेला लावा. आपण सांगण्याआधी सर्व सांगितलं, पण बैरागी ऐकायला तयार आहे. म्हणतात महाराजांचं दर्शन झाल्याशिवाय जाणार नाही. खैरागी सुद्धा किती बनल्या. बरं, कुणाचे आशीर्वाद फळाला येत नाही, निदान छाप तरी नको. जा, त्या बैरागांना उठक घेऊन या. अहो मग मला कुठं नेताय खालच्या सदरेवर? तुमचे राजे गेल्यापासून साऱ्या वाड्याची सदर झाली. कुठं चैन पडत नाही, म्हणून तर त्याच्याच महालात बसत राहते. इतकं नाही की त्याच्या सोबतीनं असल्यासारखं घेऊन या.
हे बैरागी कोण असतील बा? पोटासाठी कुठच्या पोटात फिरत लख निरंजन लख निरंजन लख निरंजन लख निरंजन लख निरंजन लख निरंजन. अरे 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 हे काय करतोय? अरे आधीच ना थोडे अपशकुन झाले त्यात तू आणखी भर घालतोय. अरे बैरागी कधी कोणाच्या पाया पडतात का रे? तुम्ही आम्हास ओळखलं नाही मासाहेब. पण शुभा शुभा माझा शुभा माझा शुभा कुठे आपली शुभा? राजे राजे तुम्ही आला? राजे पण तुम्ही आणि बैराग्याच्या वेशात? मासाहेब हेही बैरागी आहे रोजी हा मदारी. अदारी तू देखील बैराग्याच्या वेशात? मासाहेब वरल्या वेशावर काय आहे? अल्लाह ताला आपला पाक दिन तेवढा जाणतो. क्षमा महाराज, आम्ही आपल्याला ओळखलं नाही. गेले 2 दिवस आम्ही फार पेडणेत होतो. साहेबांनी सुद्धा सांगितलं नाही. काय झालं बरोबर? 2 दिवसामागे औरंगजेबाकडून आणि मालपत्र खरेदीसह पाठवलं. त्याचा अर्थ काय आहे? औरंगजेब थोर राजकारणी मुत्सद्दी. आम्ही सुटून आलेले पाहताच आपला बोज राखण्यासाठी त्याच्या हाती तेवढंच होतं. मासाहेब त्या औरंगजेबाच्या बुद्धिमत्तेला आमच्या दोघांची चुका सुखा हो ना. आम्ही बादशाचं आमंत्रण समजून आग्र्याला गेलो ही आमची चूक. आणि आग्र्याला पाऊल टाकताच त्या औरंगजेबाने आमची कत्तल केली नाही. ती औरंगजेब शुभा रे केवढा सोसला असशील रे. अरे तू एक राजा आणि बैरागी बनून जीवाची वणवण करून घेतलीस बघ. ज्याला राजा व्हायचं असेल त्याने एकदा तरी भिक्षा मागावी आणि अनवाणी पावलांनी मुखातून फिरावं. त्याखाली प्रभूचे दुःख कळणार. तुमचा जिरेटो याखेरीज हे बैरागी पण करणार. मनोहरी राजांचा जिरेटो घेऊन या. हे रूप पाहायला जीव उतावळ होतो का बघा. आता त्या परमेश्वरानं केव्हाही आम्हास न्यावं. आता तुमची सुटका एवढ्यात नाही. हे श्रींचं राज्य झालेलं तुम्हाला पाहायचं. अरे 70 ओलांडली आता. आता फार दिवस राहिले. राजे, पण तुम्ही आलात. आपले युवराज कुठे दिसत नाही. नको तो प्रश्न नाही विचारला. मन वज्रासारखं टोकायचं. आपले युवराज आपल्याला सोडून गेले. काय काय युवराजाचा मधुर काळ झाला. शंभूबाळ! शंभूबाळ! मासाहेब
राजांच्या माथी फक्त दोनच गोष्टी लिहिलेल्या असतात. आनंदाच्या विजयाच्या वार्तेबरोबर उठणारा तोफांचा आवाज, मृत्यूच्या वार्तेबरोबर उठणारा आक्रोश. निदान अशा प्रसंगी तरी आपल्याला एकाच दुसरीकडे जातो ते एका बाजूने साहेब आमचं जरा ऐका. अरे काय ऐकायचंय का? काय ऐकायचंय? अरे जे नको ऐकायला होतं तेच ऐकलं रे मी. आणखी काय ऐकायचंय शिवबा? शिवबा, अरे सईला दिलेल्या शेवटच्या वचनाची तरी आठवण ठेवायची होती. अरे तिला शब्द दिला होतास ना की शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या संभाजीला तळ हाताच्या फोडासारखा जपेल जपणाला होतास. अरे हे झोपलाच का रे जीवा? अरे तुमच्या तोरा मोठाच्या माझं पोर गेलं रे शिवबा, माझं पोर गेलं. तुका मासाहेब हा तुका म्हणतो ना. रोहिडेश्वराची शपथ या शिवपिंडीवर हात ठेवून घेतली होती. त्या शिवलिंगावर हात ठेवून आम्ही सांगतो आहोत, आपले युवराज शंभूबाळ सुखरूप आहेत. हा मासाहेब मथुरे पण ते जर मथुऱ्यातून सुखरूप यायचं असेल तर ही समज कायम राहिली पाहिजे. युवराजांचा शोक जाहीर करा, ही बातमी दिल्लीत जाईल. ते गडावर सुरक्षित येईपर्यंत ही समज कायम राहिली पाहिजे आणि तुम्ही या गटात असंच सामील राहिले पाहिजे. असल्या राज करणारा थोरा मोठ्याच्या हातळे तुटतात रे. आता ते सोसायचं वय देखील राहिलं नाहीये. सोसायला आपल्या सर्वांना ते सोसायला त्या औरंगजेबाने खूप काही शिकवलं. मासाहेब आता हा पूर्वीचा शिवाजी राहिला नाही. यापुढे तुम्हाला एक विलक्षण झेप दिसेल. मी आम्हाला गरुड समजणार ना, मग त्या गरुडाची सावली साऱ्या हिंदुस्थानवर पसरली दिसेल. तो दिवस दूर नाही, कारण हे राज्य व्हावे हे तो श्रेयची इच्छा.